हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। या घटनेने लोकांच्या मनावर खोलवर जखमा झाल्या आहेत। काहींनी आपलं कुटुंब गमावलं आहे तर काहींचं अख्खं गाव वाहून गेलं आहे। शिमला जिल्ह्यातील रामपूरच्या समेज येथे अशीच एका मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे। अनिता देवी यांची हृदयद्रावक घटना सर्वांच्या डोळ्यात पाणी आणत आहे। अनिता देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण गावात आता फक्त माझंच घर राहिलं आहे, बाकी सर्व माझ्या डोळ्यासमोर वाहून गेले। बुधवारी रात्री मी माझ्या कुटुंबासोबत झोपले होते। ढगांचा कडकडाट झाला आणि घर हादरलं। काही लोक धावत आमच्या घराकडे आले। बाहेर पाहिलं तर संपूर्ण गाव वाहून गेल्याचं दिसलं। आम्ही घरातून निघालो आणि गावातील भगवती काली माता मंदिरात गेलो आणि संपूर्ण रात्र तिथेच घालवली। समेज गावातील बक्षीराम यांनी पाणवलेल्या डोळ्यांनी सांगितले की त्यांच्या कुटुंबातील 14 ते 15 जण पुरात वाहून गेले आहेत। रात्री 2 वाजता घटनेची माहिती मिळाली। समेजमध्ये पूर आला होता। मी रामपूरला होतो, त्यामुळे मी वाचलो आहे। पहाटे 4 वाजता इथे पोहोचलो तेव्हा सगळं संपलं होतं। आता मी माझ्या कुटुंबातील सदस्यांचा शोध घेत आहे। अजूनही मदत कार्य सुरूच आहे। बुधवारी रात्री राज्यातील कुलू, मंडी आणि शिमला या 3 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी झाली होती। त्यानंतर अचानक पूर आला। या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे। तर या 3 जिल्ह्यात ढगफुटीमुळे आलेल्या पुरानंतर 49 लोक बेपत्ता आहे। त्यांच्या शोधासाठी बचाव कर्मचाऱ्यांनी ड्रोन तैनात केले आहेत।